राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आनंदम ब्रह्म सुलभ आत्मज्ञान साधकांचा नित्यमनन ग्रंथ. बोधक श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराज कन्नूर. अनुवादक श्री शिवराम पंत उर्फ बावन्नाश्री वैद्य व सौमुक्ता वैद्य. वर विवरण केल्याप्रमाणे तू सत्स्वरूप, त्याचप्रमाणे चित्स्वरूप आणि आनंदरूप तूच आहेस. ही गोष्ट शास्त्र, गुरु, अनुभव अशा त्रिविधा प्रचितीने सिद्ध केले आहे. येथे शास्त्रप्रमाण म्हणजे आपलाच ग्रंथ श्रेष्ठ अशी चढाओढ करणाऱ्या ग्रंथांचे प्रमाण नसून अध्यात्मशास्त्राच्या प्रामाण्याला अनुलक्षून सांगितले आहे. आणि कोणताही सिद्धांत त्रिविध प्रतीतीच्या कसाला लावला आहे. यापैकी एकाचेच प्रमाण मानले तर ती अनवस्था, दुस्थिती होते. शास्त्रप्रमाण एकच पुरे म्हटले की अनेक शास्त्र अनेक प्रकारे सांगतात. त्यातील खरे कोणते मानावे? अथवा गुरु हे प्रमाण एकच पुरे असे म्हटले तर गुरुही अनेक आहेत. ते सर्वजण आपण जे सांगतो तेच खरे असे म्हणतात. मग कोणते गुरु खरे सांगतात असे मानावे? शास्त्र गुरु सोडून देऊन अनुभव एकच पुरे असे म्हटले तर आपल्याला जे वाटते तोच अनुभव असे म्हणायला मार्ग मोकळा होतो. म्हणून अध्यात्मशास्त्रानुसार असणारा अनुभव, अनुभवी गुरु जो उपदेश करतात तो आणि आपल्या अनुभवाला पटणारा सिद्धांतच अभेद्य सत्य असे जाणावे. द्वंद्वातीतात खरे सुख आहे असे वेदांत सांगतो. पण द्वंद्वातच सुखस्थिती निर्माण करावी असा जगातील सर्व लोकांचा प्रयास चालला आहे. द्वंद्वावर अवलंबून जगातील दुःखे निर्नाम करावीत आणि मानवांना सुखी करावे म्हणून हजारो वर्षापासून विश्वप्रयत्न चालले आहेत. एवढ्या दीर्घकालाच्या परिश्रमानेही माणसाच्या सुखाचा पारा किंचितही वर न चढता शून्यावरच आहे म्हटल्यावर पुढे कधीतरी तो वर चढत राहील अशी भावना करण्यात काय आधार आहे? तात्पर्य काय तर द्वंद्वामध्ये पूर्ण सुख मिळणार नाही. त्याने मिळणारे सुख दुःख मिश्रित, भयपूरित, निष्ठून जाणारे आहे. किंबहुना त्या सुखाचे साधनच असणारा देह तोही हातातून जाणार आहे. अशा गुणधर्माच्या अस्थिर आणि अल्प सुखाला खरे सुख म्हणण्याचे कारण काय? असो, पूर्ण सुख आपले स्वरूप शोधण्यात आहे. कशाचाही परिणाम न होणारी आणि सुखदुःखादी द्वंद्वानी न मिळणारी वस्तू हाती लागली तरच आपण परिपूर्ण सुखी होऊ. अशी एकच वस्तू आहे आणि ती म्हणजे तुमचा आत्मा होय. किंबहुना तोच तुम्ही आहात. जीवाच्या दुःख आणि बंधनाला कारण काय? याचा शोध घेतला तर ते मी, माझे हेच आहे. अहम ममेती बंधहा या अहम ममच्या भावनेलाही मूळ कारण म्हणजे आपल्या निजस्वरूपाबद्दल असलेले अज्ञान होय. जीवाने स्वतः न जाणता, स्वतःला विसरून देह, मन इत्यादींना मी असे म्हणण्याचे विपरीत ज्ञान करून घेतले आहे. आता हे अज्ञान, विपरीत ज्ञान नाहीसे करण्याचा उपाय कोणता ते शोधूया. लाकडामध्ये एक स्क्रू घालून उजवीकडे फिरवला तर तो आत जातो आणि तो बाहेर काढायचा झाला तर तो स्क्रू डावीकडे म्हणजे आधी फिरवल्याच्या विरुद्ध दिशेने फिरवायला हवा. तद्वत आतापर्यंत देह, मन इत्यादी मी, प्रपंच माझा आहे असे समजून तेच पक्के केले आहे. आता ती भावना नाहीशी करण्यासाठी देह मी नाही, इंद्रिय मन मी नाही अशी तद्विरुद्ध भावना करणे आवश्यक आहे. आतापर्यंत ज्यांच्याबरोबर तादात्म्य पावलो होतो किंवा अध्यारोप करून घेत होतो ते मी नाही असे म्हणून सोडून देऊन किंवा अपवाद समजून मी द्वंद्वातीत परिपूर्ण आत्मा आहे असा निदिध्यास करणे हाच परमानंद स्थिती प्राप्त करून घेण्याचा एकमेव उपाय आहे. जीव प्रथम सत्यवस्तू कोठेतरी लांब आहे असे समजला होता. आता ती दूर नाही, तुझ्या जवळच आहे, तुझ्यातच आहे, तुझे निजस्वरूपच ती आहे असे दाखवून दिले.
या सत्याला धरून वागाल तर तुम्ही सुखी व्हाल. ते सोडून असत्याच्या मागे लागाल तर दुःखी व्हाल, बंधनात अडकाल. तुम्हाला या संसाराचा उपद्रव, त्रास नको असेल, दुःख नको असेल तर आम्ही सांगत असलेले साधन सदैव करा. प्रपंच असार आहे, निरर्थक आहे. तो कितीही कष्ट करून केला तरीही शेवटी तुमच्या वाट्याला शून्यच. कितीही घरंदार धनदौलत कमवली तरी ती सर्व तुमची पत्नी, मुलं, नातवंड यांनाच. तुमच्या पदरात मात्र चिंता, वृद्धत्व, रोग, मृत्यू हेच. असो, आपल्याला आपण म्हणजे स्वतःला जाणून त्या स्थितीतच राहाल तर तुम्ही पूर्ण सुखी व्हाल. खोटा अहंकार आणि खरा आत्मा या दोन्हीतील ज्याला माझा म्हणता जाणता त्याचे फळ तुम्हाला मिळेल. उपाधीला मी असे समजाल तर बंधनात पडाल आणि अधिष्ठान आत्मवस्तू मी हे जाणाल तर मुक्त व्हाल. याप्रमाणे मुक्तीची किल्लीच तुमच्याच हातात आहे. आपण अल्प आहोत. आपली उपाधी वाढवून महान व्हावे. त्याचप्रमाणे उपाधी वाढविली तर मी जास्त सुखी होईन अशी जीवाची भावना आहे. म्हणूनच तो उपाधी वाढविण्याच्या प्रयत्नात असतो. पण पर्वतप्राय उपाधी वाढवल्या तरी तो काही महान होत नाही किंवा सुखीही होत नाही. म्हणून उपाधीने कल्पिलेला आनंद दिवा स्वप्न आहे हे जाणून घेऊन त्याचा जास्त वेडा हव्यास सोडून देणे हेच युक्त होय. परमानंद वस्तू स्वयमेव तुम्हीच आहात, पण दुसऱ्याचे सोंग घेतले आहे. आता असे सांगा की हे सोंग काढून टाकून मुळात असलेले तेच होण्यासाठी वेळ लागेल का? मोहरमात एक माणूस वाघ झाला होता. वाघ होण्यासाठी त्याला काळा पिवळादी रंग, लाकडी वाघाचा मुखवटा, वाघनखे इत्यादी साधन सामुग्री लागते आणि ती धारण करून वाघ होण्यासाठी कितीतरी कष्ट करावे लागतात. पण वाघ झालेला त्याला पुन्हा माणूस होण्यासाठी किती कष्ट करावे लागतात? काहीच नाही. मुखवटा कवच काढून टाकून अंगावर ओढलेले पट्टे धुतले की तो क्षणात मनुष्य बनतो. खरं सांगायचे झाले तर काहीही ग्रहण करणे हे श्रमदायक आहे. त्याग करणे सुलभ आहे. एखादी वस्तू पाहिजे असे म्हणणाऱ्याला प्रथम ती कोठे आहे याचा शोध घ्यायला हवा. नंतर तेथे जाऊन ती आणायला हवी. तिची किंमत देऊन ती आणण्यासाठी जवळ पैसे हवेत. बरं, पैसे देऊन आणली तरीही ती सांभाळण्याची जबाबदारी आलीच. समजा एक माणूस डोक्यावर ओझे घेऊन उभा आहे. त्याला ते ओझे खाली टाकायचे आहे. डोक्यावरून ते ओझे खाली ढकलून टाकून द्यायला किती श्रम होतो? थोडाही नाही. निरायासपणे एका अर्ध्या सेकंदात ते टाकून देता येते ना. तात्पर्य काय तर मानव उपाधीचे सुख मोह तोडून टाकून उपाधीच्या तादात्म्याचा त्याग करून आपणच पूर्णानंदरूप परब्रह्म आहोत या श्रेष्ठ सिद्धांताच्या ग्रहणाने कृतकृत्य होतो. यात तीळ मात्रही शंका नाही. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.